नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। तर आज आपण पाहणार आहोत आपला जो काही टेक्स्चुअल पॅसेज आहे सेक्शन 2, तर हा कशा पद्धतीने सॉल्व करायचा, डूज काय आहेत, डोंट्स काय आहेत, कुठे कुठे मिस्टेक्स होतात आणि कुठे मार्क्स जाऊ शकतात आणि ते जाऊ नये त्यासाठी काय करायचं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो ऑलरेडी मी लँग्वेज स्टडीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, आय होप की तुम्ही तो पाहिला असेल। आपण खूप डिटेलमध्ये डिस्कशन केलं होतं आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। ठीक आहे, सो आता आपण पाहतोय सेकंड सेक्शन जो की आहे टेक्स्चुअल पॅसेज। सो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की टेक्स्चुअल पॅसेज आपल्याकडे दोन आहेत आणि 10 मार्क्सचे असे दोन टेक्स्चुअल पॅसेज असतात आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं की याला किती वेळ द्यायचा आणि त्या वेळेत जर तुम्ही पेपर पूर्ण केलात तर साधारणतः तुमचा हा जो काही पेपर आहे तर हा 160 मिनिट्समध्ये कंप्लीट होतो आणि 20 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक असतात पेपर झाल्यानंतर सुद्धा। सो हे जर टाईम मॅनेजमेंट तुम्हाला माहिती नसेल तर प्लीज व्हिडिओ चेकआउट करा, मी रिसेंटली अपलोड केला आहे किंवा त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल। ठीक आहे, सो आता आपण सुरुवात करणार आहोत। तर 10 मार्कांचा हा जो काही एक पॅसेज आहे त्याच्यामध्ये काय करायचं, कसं लिहायचं हे आता आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिली गोष्ट, टेक्स्चुअल असल्यामुळे तुम्हाला हा पॅसेज माहिती असणार आहे, तरी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 5 मिनिट्स द्यायचं आहे तुम्हाला हा पॅसेज रीड करण्यासाठी। ठीक आहे, सो इवन तुम्हाला माहिती असेल नसेल तरीही तुम्हाला हा पॅसेज रीड करायचाच आहे। सो पॅसेज रीड केल्यानंतर जेव्हा तुम्ही क्वेश्चन आणि आन्सर सॉल्व करणार आहात तेव्हा बरेच जण काय करतात की आधी पूर्ण पॅसेज रीड करतात आणि मग क्वेश्चन आणि आन्सर सॉल्व करायला घेतात। काही जण असं करतात की आधी पूर्ण क्वेश्चन्स जे काही आहेत सगळे तर ते रीड करतात आणि मग पॅसेज रीड करताना त्याच्यामध्ये क्वेश्चनशी रिगार्डिंग कुठे काय पाहायला मिळते का तर त्यानुसार ते सोडवतात। काही जण आधी रीड करतात, परत क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर परत रीड करतात। सो तुमचा जो काही म्हणजे तुमची जी काही मेथड असेल, जो काही पॅटर्न असेल तो तुम्ही फॉलो करायचा आहे, बदलायची काहीच गरज नाही आहे। फक्त एवढंच सांगेन की जर त्या पर्टिक्युलर गिवन टाईममध्ये तुमचा पेपर पूर्ण होत नाही तर मात्र तुमची मेथड चुकते। सो त्या केसमध्ये काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा पॅसेज रीड करायचं आहे। एकदा मी तुम्हाला हे सांगितले की दोनदा तुम्ही रीड करणार आहात, तर सुरुवातीला तुम्हाला पॅसेज एकदा पूर्ण रीड करायचं आहे, मग सगळे क्वेश्चन्स रीड करायचे आहेत आणि मग पुन्हा एकदा पॅसेज रीड करायचं आहे। आता रीड करताना जास्त वेळ तुम्हाला नाही लागणार। सो वेळेची चिंता करू नका, मी वेळ तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे किती वेळ द्यायचा आहे तो, त्या वेळेमध्ये हे सगळं करून होतं। आणि अजून एक, मी तुम्हाला जे काही सगळे ट्रिक्स टिप्स मॅनेजमेंटच्या गोष्टी ज्या काही सांगते या सगळ्या मी स्वतः फॉलो केलेल्या आहेत। सो तुम्ही नक्कीच ट्रस्ट करू शकता त्याच्यावरती, कारण मी सुद्धा एक्झाम दिली आहे आणि मला 98 मार्क्स होते इंग्लिशमध्ये। सो मी जे काही सांगेन ते नक्कीच तुम्ही फॉलो करू शकता, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होणार आहे। ठीक आहे, सो एकदा पॅसेज रीड करून झाल्यानंतर सगळे क्वेश्चन्स रीड करायचे आहेत आणि मग त्यानुसार पुन्हा एकदा पॅसेज रीड करायचं आहे, सो दॅट तुम्हाला आयडिया मिळेल की कोणतं क्वेश्चन आहे, कुठे आन्सर आहे। ठीक आहे, सो आता याच्यामध्ये जो काही फर्स्ट क्वेश्चन आहे A1चा, मोस्ट ऑफ द टाइम्स स्टुडंट्स काय करतात की डिरेक्टली आन्सर लिहितात, असं नाही करायचं आहे। जेव्हा तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स असतील किंवा तुम्हाला सांगितलं आहे कंप्लीट द फॉलोविंग सेंटेन्स, तर या केसमध्ये तुम्हाला पूर्ण हे सेंटेन्स दॅटपर्यंत लिहायचं आहे, इथलं पुढचं जे काही आन्सर असेल ते लिहायचं आहे आणि दॅटपासून पुढे जे काही तुम्ही लिहाल त्याला तुम्हाला खाली पेन्सिलने अंडरलाईन करायची आहे। प्लीज या सगळ्या ट्रिक्स फॉलो करा, या अशाच सांगत नाही आहे मी, याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील, प्रेझेंटेशन चांगलं दिसेल पेपरचं आणि अर्थातच एक्झामिनरला पेपर चेक करताना त्रास होणार नाही आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील। सो त्याच्यामुळे ट्राय करायचं आहे की या सगळ्या मेथड्स तुम्ही फॉलो कराल, जेणेकरून तुम्ही मॅक्सिमम मार्क्स स्कोर करू शकता। ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सिमिलरली तुम्हाला 4 क्वेश्चनसाठी सेम करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा अर्धा पॅसेज आहे जो तुम्ही रीड करू शकता। इफ यू वॉन्ट तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि पूर्ण पॅसेज रीड करा, मी तुम्हाला टाईम देते, किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊन रीड करू शकता किंवा पुस्तकामध्ये मार्किंग करा, बरेचसे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, तुम्हाला जे काही सुटेबल असेल ते तुम्ही करू शकता। ठीक आहे, डन। ओके, सो याचं पण स्क्रीनशॉट काढा, व्हिडिओ पॉज करून रीड करा, आय होप तुम्ही फॉलो केलं असेल। नेक्स्ट आहे वेब डायग्राम। सो आता या ठिकाणी बघा, थोडंसं ड्रॉ करायला डिफिकल्ट जाऊ शकतं, पण त्याला इलाज नाही आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला दिली असेल वेब डायग्राम सेम पॅटर्नमध्ये तुम्हाला ड्रॉ करायचं आहे। इथे बॉक्स दिलं आहे, काय ते गोल दिलं आहे, सर्कल दिलं आहे, वॉटेवर जे पण काही दिलं असेल ते तुम्हाला सेम ड्रॉ करायचं आहे। पेन्सिलने करा, पेनाने करा, काही कंपल्शन नाही आहे, कशानेही ड्रॉ करा, पण फक्त एवढंच की तुम्ही जर ब्ल्यू कलरच्या पेनने लिहिताय पूर्ण पेपर तर तोच पेन इथे वापरायचा आहे, इतर कुठलाही रंग तुम्ही वापरू शकत नाही। जर ब्लॅकने लिहिताय पूर्ण पेपर तर ब्लॅकच कंटिन्यू करायचं आहे, किंवा कधी कधी काही जण काय करतात डायग्राम वेगळ्या पेनाने काढणार मग लिहिणार वेगळ्या पेनाने, हे अजिबात अलाउड नाही आहे। एक तर तुम्ही सेम कलरचा पेन थ्रू आउट द पेपर यूज करायचे आणि पेन्सिल यूज करू शकता, बाकी इतर काही तुम्ही चेंजेस नाही करू शकत। ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, याच्यामध्ये एवढ्याच मिस्टेक्स असतात की वेब डायग्राम चुकीची काढली जाते, असं नाही करायचं आहे। ज्या पॅटर्नमध्ये दिली आहे सेम पॅटर्नमध्ये ड्रॉ करायचं आहे, आधी लिहा मग ड्रॉ करा, आधी ड्रॉ करा मग लिहा, काही पण करा, पण अंदाज घेऊन करायचा आहे। असं व्हायला नको की परत डायग्राम मोठं झालं लिहिलं आहे लहान, किंवा जास्त लिहिलं आहे आणि डायग्राम लहान झाले, असं काही व्हायला नको। ठीक आहे,
या सगळ्याची उत्तरं तुम्हाला पॅसेजमध्ये मिळणार आहेतच. A1, A2, A3, A4 या चारींची ही उत्तरं तुम्हाला पॅसेजमध्येच मिळतात. अर्थात ग्रामरची उत्तरं तुम्हाला स्वतःला लिहायची असतात, बट बाकी जे काही क्वेश्चन्स आहेत ते त्याची उत्तरं तुम्हाला पॅसेजमधूनच शोधायचे असतात. ठीक आहे. अजून एक मिस्टेक अशी आहे की बऱ्याचदा काय करतात, एखादं उत्तर आपल्याला मिळालं की आपण त्याच्या खाली अंडरलाईन करून ठेवतो, बट एक्झाममध्ये हे असं करणं अलाउड नसतं. याला काही केसेसमध्ये कॉपी पण कन्सिडर केली जाऊ शकते. ठीक आहे. सो त्या सगळ्यापासून बचाव करायचा असेल तर अंडरलाईन वगैरे करू नका पेपरमध्ये. फक्त त्या लाईन्स कशाही करून लक्षात ठेवू शकता. हा तुम्ही छोटासा डॉट वगैरे देऊ शकता, दिसणार नाही असा, पण अशा मोठ्या मोठ्या अंडरलाईन्स करू नका, कारण मोस्टली नाही पण कधी कधी त्याला ॲज अ कॉपी कन्सिडर केली जाऊ शकतात. इट डिपेंड्स की सुपरवायझर कसे आहेत, बट असं काही होऊ देऊ नका आपल्यासोबत, कारण त्याच्यामध्ये मग ते कॉपी नाही केलं आहे वगैरे याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातो. सो त्या सगळ्या भानगडीमध्ये नाही पडायचं. छोटंसं डॉट करा, छोटंसं स्टार करा, जेणेकरून ते पटकन असं दिसणार नाही. ठीक आहे. तुम्हाला फक्त कळेल तुम्ही कुठे केले, पण समोरच्याला दिसणार नाही. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे A3मध्ये बघा काय सांगितलं आहे की वर्ड्स दिलेत आणि त्याचे मिनिंग्स आहेत आणि तुम्हाला ते मॅच करायचं आहे. तर मॅच करताना प्लीज असं मॅच नाही करायचं रेषा ड्रॉ करून. आता आपण प्रायमरी स्कूलमध्ये नाही आहोत. सो कशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे, कॉलम ए जसा आहे तसा लिहायचं आहे त्याच सिक्वेन्समध्ये 1 2 3 4च्या, आणि कॉलम बीच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी आन्सर्सचं कॉलम बनवणार आहात. आणि याचं जे काही आन्सर असेल, सपोज लेमॅनचा आन्सर जर ऑर्डिनरी पर्सन असेल तर पुढे तुम्हाला डिरेक्टली आन्सर लिहायचा आहे. हा बी ग्रुप म्हणजे बी कॉलम लिहायची गरज नाही आहे. डिरेक्टली आन्सर लिहा आणि पहिल्याचा आन्सर, दुसऱ्याचा आन्सर हे तुम्ही लिहू शकता. छानसं चार्ट किंवा टेबल जे काही दिले त्या फॉर्मॅटमध्ये ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नेक्स्ट आहे डू ॲज डिरेक्टेड. हा ग्रामरचा क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये ग्रामरमध्ये कोणते टॉपिक्स येतात याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवावा का, तर हे तुम्ही मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन, जेणेकरून तुम्हाला एकाच ठिकाणी कळेल की ग्रामरमध्ये कोणते टॉपिक्स विचारले जातात आणि आपण कोणत्या टॉपिक्सचा अभ्यास केला पाहिजे. तर इथल्या पेपरमध्ये पाहायचं म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की आपल्याकडे जे गिवन सेंटेन्स आहे त्याला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कन्वर्ट करा असं तुम्हाला क्वेश्चन विचारलेलं आहे. म्हणजे व्हॉइसेसवरती क्वेश्चन आहे, ॲक्टिव्ह पॅसिव्हवरती क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन कसं सॉल्व करायचा, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इथे मी कुठलेही तुम्हाला रूल्स वगैरे नाही सांगणार आहे. इथे फक्त आपण पेपर प्रेझेंटेशन आणि डूज आणि डोंट्सबद्दल डिस्कस करतो आहे. ठीक आहे. सो आता इथे बघा, जेव्हा तुम्ही याचा आन्सर लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला हे जे काही दिलेलं आहे याच्या पुढे तुम्ही कंटिन्यू करणार आहात तुमचा आन्सर किंवा तुमचं हे जे काही सेंटेन्स आहे तर ते. सो जे तुम्ही पुढे कंटिन्यू करते त्याला तुम्हाला खाली अंडरलाईन करायचंच आहे कंपल्सरी. ठीक आहे. सो हे तुम्हाला प्रत्येक म्हणजे पूर्ण पेपरमध्ये लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने काही कंटिन्यू करून लिहिताय तेव्हा तुम्हाला तिथे खाली अंडरलाईन करणं कंपल्सरी आहे. राईट. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय ऑन बिईंग आस्क्ड डॉक्टर हॉकिंग. ओके, याचा क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन आहे की तुम्हाला गिवन आन्सर्समधून या ठिकाणी चूज करायचं आहे की करेक्ट रिपोर्टेड स्पीचमध्ये हे सेंटेन्स कसं लिहिलं जाईल. सो जेव्हा तुम्हाला चूज करायचं आहे तेव्हा सपोज आता मी याचं वाचलं नाही किंवा मी आन्सर पण नाही वाचले, सपोज की याचा आन्सर ए असेल तर तुम्हाला ए लिहायचं आहे आणि पुढे जो काही पर्याय आहे किंवा जे काही इथे लिहिले वाक्य ते पूर्ण लिहायचं आहे आन्सरमध्ये. क्वेश्चनमधलं वाक्य लिहायची गरज नाही आहे, हे लिहायची गरज नाही आहे, हे लिहायची गरज नाही आहे, पण जे काही आन्सर असेल ए बीमधलं ते आन्सर तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की A5. तुम्हाला माहिती असेल हा आपला पर्सनल रिस्पॉन्स किंवा स्वमताचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे हा सॉल्व करताना कशा पद्धतीने सॉल्व करायचा आहे. सो जेव्हा तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करणार आहात तर तेव्हा याचा आन्सर तुम्हाला 2 मार्क्ससाठी लिहायचं आहे आणि टाईम मॅनेजमेंटप्रमाणे तुम्ही या क्वेश्चनला 5 मिनिट्स देणार आहात. आय होप तुम्हाला माहिती आहे. नसेल तर प्लीज व्हिडिओ चेकआउट करा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. सो 5 मिनिटांमध्ये तुम्हाला याच्यावरती विचार करायचे आहे. आता इथे बघा क्वेश्चन काय आहे की इफ यू हॅड दी अपॉर्च्युनिटी टू स्टडी अँड डू रिसर्च व्हॉट ब्रांच ऑफ सायन्स वूड यू चूज अँड व्हाय. तुमच्याकडे जर संधी असेल की तुम्हाला अभ्यास करण्यासाठी संधी असेल तर मग त्या केसमध्ये तुम्ही सायन्सची कोणती ब्रांच निवडाल. लाईक सायन्सच्या ब्रांचेस आहेत, तुम्ही ॲस्ट्रॉनॉमी घेऊ शकता, तुम्ही बायोलॉजी घेऊ शकता, तुम्ही केमिस्ट्री घेऊ शकता, फिजिक्स घेऊ शकता, झूलॉजी आहे, बॉटनी आहे, अशा असंख्य ब्रांचेस सायन्सच्या आहेत. तर त्यापैकी तुम्हाला कोणतं ब्रांच घ्यायला आवडेल असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. सो तुम्हाला जी कुठली ब्रांच माहिती आहे त्या ब्रांचबद्दल तुम्ही लिहू शकता आणि एकतर ती कुठली ब्रांच आहे ती पहिल्या वाक्यामध्ये स्पेसिफाय करायचं आहे आणि मग तुम्हाला ती ब्रांच का घ्यायला आवडेल तर ते तुम्ही खाली लिहिणार आहात. ठीक आहे. सो तुम्हाला त्या ब्रांचचे कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे लिहायचे आहेत की ब्रांच कशामुळे तुमचं इंटरेस्ट आहे का किंवा जे काही गोष्टी असतील ते तुम्हाला खाली लिहायचं आहे.
सो आफ्टर दॅट आय होप की तुम्हाला हा पहिला पॅसेज समजला असेल कसं सॉल्व करायचं आहे. सिमिलरली सेकंड पॅसेज पण तुम्हाला त्याच पॅटर्नमध्ये सॉल्व करायचं आहे. 10 मार्कांचे सेम स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे. आय होप तुम्हाला हा चॅप्टर माहिती आहे. प्लीज स्क्रीनशॉट काढून घ्या या पॅसेजचा, सो दॅट तुम्ही रीड करू शकता आणि त्यानुसार मग तुम्ही परत आन्सर्स लिहू शकता. ठीक आहे, डन. ओके, सो आता नेक्स्ट याच्यामध्ये क्वेश्चन्स काय काय आहेत चेकआउट करा. स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता किंवा डोंट वरी, मी ही PDF तुमच्याशी शेअर करणार आहे टेलिग्रामवरती. सो प्लीज तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्ही हे जे सगळे PDFs आहेत तर ते इझिली ॲक्सेस करू शकता. ठीक आहे, डन. आफ्टर दॅट थोडंसं पॅसेज या ठिकाणी पण आहे. फटाके वाजत आहेत, आय डोंट नो आता कशाचे फटाके वाजत आहेत, बट ठीक आहे, ना दिवाळी ना काय, इट्स ओके. चलो, ओके. सो मला व्हिडिओ पॉज करावा लागला होता फटाक्यांच्या आवाजामुळे, बट आता आय गेस झाले त्यांचं वाजवून. ठीक आहे, चलो नेक्स्ट आता तुम्ही क्वेश्चन बघा. B2मध्ये कसं विचारलं आहे, डिस्क्राईब करायचं आहे मीनाचं नेचर. सो आता हे नेचर तुम्ही कसं डिस्क्राईब करू शकता, एकतर पॉईंट्समध्ये यांचा आन्सर लिहिलं तरी पण चालेल, किंवा पॉईंट्समध्ये लिहायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टली सेंटेन्सेसमध्ये आन्सर पण लिहू शकता. पण सेंटेन्समध्ये आन्सर लिहिलं तर तुम्ही जेव्हा मीनाचं नेचरबद्दल काहीतरी असं ॲडजेक्टिव्ह वापरताय तेव्हा तुम्हाला त्याच्याखाली अंडरलाईन करायचं आहे. सो दॅट जो काही एक्झामिनर आहे त्याला पहिल्यांदाच वाचता क्षणी कळावं की हा बाबा हे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मीनाचे, किंवा काही डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत मीनासाठी, सो दॅट ते त्यांना सुरुवातीलाच कळेल. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फाइंड आउट दी अपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. आता या ठिकाणी तुम्हाला अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत. जास्त काही डिफिकल्ट क्वेश्चन नाही आहे. यासाठी मे बी तुम्हाला कदाचित पुन्हा एकदा आपला जो पॅसेज आहे तर तो वाचावा लागू शकतो, कारण अर्थात तुम्हाला त्याच्यातूनच शोधायचे आहेत अपोजिट वर्ड्स. सो त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा पॅसेज रीड करावा लागेल. सो इथे अशा केसेसमध्ये वेळ जाऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर टाईम मॅनेजमेंट करायचं आहे, जेणेकरून इवन पुढे कसाही प्रकारचा क्वेश्चन आला तरी पण तुम्ही त्याला सॉल्व करू शकाल. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे ग्रामरमध्ये. बघा, तुम्हाला स्वतःला असं काही सॉल्व नाही करायचं, तुम्हाला फक्त आन्सर शोधायचा आहे. सो जो कुठला ऑप्शन असेल तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही याचे आन्सर्स जे आहेत तर ते लिहिणार आहात. सो इझी आहे सॉल्व करणं, त्याच्यामुळे तुम्ही नीट व्यवस्थित सॉल्व करू शकता. याच्यामध्ये काही तुम्हाला स्वतःला रूल्स वगैरे नाही वापरायचे आहेत, फक्त जे आन्सर तुम्हाला बरोबर वाटते त्याप्रमाणे तुम्ही हे सॉल्व करणार आहात. त्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट B5 आहे पर्सनल रिस्पॉन्सचं क्वेश्चन. अगेन याच्यामध्ये तुम्ही जर पाहायचं म्हटलं तर मीना नेव्हर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से. याचा अर्थ काय? आता अर्थात वाचून तुम्हाला कळतं आहे की याचा अर्थ जी मीना आहे तर ती निगेटिव्ह आहे, किंवा ज्याला आपण पेसिमिस्टिक म्हणतो तर अशी ती आहे. राईट, हे तुम्हाला वाचून कळलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतील तेव्हा तुम्हाला पूर्ण मीनाचं इथे नेचर डिस्क्राईब करायचं आहे, की जे काही ऑथर आहे त्यांनी असं मीनाबद्दल का म्हटलं आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. थोडक्यात ती निगेटिव्ह नेचरची आहे, किंवा तुम्हाला कोणत्या सेंटेन्सवरून असं कळतं आहे की ती निगेटिव्ह नेचरची आहे हे पण तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आपला जो सेक्शन 2 आहे तर तो इथे कंप्लीट केलेला आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.